तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा फोटो आता समोर आलेला आहे। दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते। याच विमानातील हा फोटो आता समोर आला आहे। तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानामध्ये होते। तब्बल 242 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी होते आणि त्यांचा एक फोटो या विमानातला आता समोर आलेला आहे। एका सहप्रवाशानं हा फोटो घेतलेला आहे। विजय रुपाणी हे देखील या विमानामध्ये प्रवास करत होते आणि दुर्घटनाग्रस्त विमानातील विजय रुपाणी यांचा हा फोटो आता समोर आला। अतिशय दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल। एक सेलिब्रिटी म्हणून एका सहप्रवाशानं हा फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, अशी कल्पनाही नसावी असं काही घडेल आणि यानंतर ही दुर्दैवी अशी घटना घडली आहे। अहमदाबाद ते लंडन असं निघालेलं हे विमान एअर इंडिया 171 असं या विमानाचा क्रमांक। उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं। अपघातग्रस्त विमानातले प्रवासी कोणकोणत्या देशामधील होते हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय। 169 भारतीय नागरिक या विमानातून प्रवास करत होते। त्यानंतर 53 ब्रिटिश नागरिक या विमानात होते। इतकंच नाही तर 7 पोर्तुगीज नागरिक आणि 1 कॅनेडियन नागरिक देखील या विमानातून प्रवास करत होते। दरम्यान एकूण 232 नागरिक यामध्ये असल्याची माहिती आहे। शिवाय नवजात 2 मुलांचाही यामध्ये समावेश आहे। तर 11 लहान मुलं, त्याचबरोबर 217 प्रौढ नागरिक आणि 10 क्रू मेंबर्स असे मिळून 242 नागरिक या विमानातून प्रवास करत होते आणि हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं। अवघ्या 5 मिनिटांमध्येच अहमदाबादच्या विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलेलं आहे। हॉस्टेलची ही दृश्य आपण पाहतो आहोत। अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद केलेली आहेत। ज्यावेळी हे विमान कोसळलं त्यानंतरची ही हॉस्टेलच्या आतील दृश्य देखील आता समोर आलेली आहेत। ही दुर्घटना किती भयानक होती हे या दृश्यातून आपण पाहू शकतो। दरम्यान अहमदाबादच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील 12 क्रू मेंबर्स आता समोर आलेले आहेत। त्यामध्ये कॅप्टन सुमित सबरवाल हे होते। तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर हे देखील सुमित सबरवाल यांच्यासोबत विमान उड्डाणामध्ये होते। यानंतर सिनियर केबिन क्रू श्रद्धा धवन या विमानात होत्या। सिनियर केबिन क्रू म्हणून अपर्णा महाडिक या देखील या विमानात होत्या। त्यानंतर केबिन क्रू सैनिता चक्रवर्ती या देखील या विमानात असल्याची माहिती आहे। इतकंच नाही तर नंगथोई शर्मा आणि दीपक पाठक हे देखील ये केबिन क्रू म्हणून या विमानात होते। यासह मैथिली पाटील, इरफान शेख आणि लामनूथ थेम सिंगसन हे सुद्धा या विमानात असल्याची माहिती आहे। तर 2 कॅप्टन आणि 10 क्रू मेंबर्स हे देखील या विमानामध्ये प्रवास करत होते आणि आता बचाव कार्य अद्यापही सुरूच आहे। ज्या ठिकाणी ही विमान दुर्घटना घडली त्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहामध्ये हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं। या वसतिगृहाचं देखील मोठ्या प्रमाणात